या देवी सर्वभूतेषु क्षुधारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। दुष्काळग्रस्त परिस्थितीत देवीने सर्व सजीवांना शाक अर्थात भाज्या पुरवून त्यांची भूक शमवली। याची कृतज्ञता म्हणून पौष शुक्ल अष्टमीपासून हा उत्सव शाकंभरी नवरात्र म्हणून साजरा केला जातो। नमस्कार, भक्तिरस चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण शाकंभरी नवरात्रीविषयी माहिती पाहणार आहोत, तसेच शाकंभरी देवीची उत्पत्ती कथा ऐकणार आहोत। वर्षभरात एकूण 3 नवरात्री येतात। पहिली नवरात्र चैत्र नवरात्र, दुसरी शारदीय नवरात्र आणि तिसरी शाकंभरी नवरात्र। चैत्र नवरात्र ही गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत असते। दुसरी शारदीय नवरात्री अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून अश्विन शुद्ध नवमीपर्यंत असते, तर शाकंभरी नवरात्री ही पौष शुद्ध अष्टमी ते पौष शुद्ध पौर्णिमेपर्यंत असते। चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र मोठ्या उत्सवात साजरी केली जाते, परंतु शाकंभरी नवरात्रीबद्दल अनेकांना पुरेशी माहिती नसते। काय आहे या नवरात्रीची वैशिष्ट्य आणि ती कशी साजरी करतात याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात। शाकंभरी नवरात्र पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीपासून सुरू होते आणि पौष पौर्णिमेपर्यंत चालते। यंदा शाकंभरी देवीची पूजा पौष शुक्ल अष्टमीला म्हणजे 18 जानेवारी 2024ला सुरू होत आहे। याला शाकंभरी नवरात्र उत्सव असेही म्हटले जाते। पौष महिन्यातील पौर्णिमा ही शाकंभरी पौर्णिमा असेही ओळखली जाते। या दिवशी माता शाकंभरीची जयंती साजरी केली जाते। अनेक देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण कुटुंबियांची शाकंभरी देवी ही कुलदेवता आहे। हिचे दुसरे नाव बनशंकरी असेही आहे। या बनशंकरीचे विजापुरातील बदामी येथे मंदिर आहे। या काळात तिथे फार मोठा रथोत्सव असतो। वर्षभर दर शुक्रवारी तिची पालखी काढली जाते। आता बघूया कोण आहे ही शाकंभरी देवी। शाकंभरी देवी ही भाजींची देवी असे म्हटले जाते। देवी शाकंभरी ही माता पार्वतीचेच रूप आहे। तिला अनेक नावे आहेत। माता शाकंभरीला देवी बनशंकरी आणि शताक्षी असेही म्हटले जाते। देवी भागवत महापुराणामध्ये शाकंभरी मातेचे वर्णन देवी दुर्गेचे रूप असल्याचे केले आहे। पुराणानुसार देवी पार्वतीने प्रभू शंकरांना मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती। देवीने अन्न आणि पाणी सोडून दिले होते आणि जगण्यासाठी फक्त पालेभाज्यांचे सेवन केले होते, म्हणून तिला शाकंभरी असे नाव पडले। तर दुसरी आख्यायिका अशी आहे, जेव्हा पृथ्वीवर बरेच वर्ष पाऊस पडला नाही, तेव्हा सर्व लोक अन्न पाण्या वाचून तडफडून प्राण सोडू लागले होते। मानवाचे दुःख पाहून ऋषींनी मातेची प्रार्थना केली। त्यांच्या या दीनस्थितीने देवीला त्यांची दया आली। त्यामुळे तिने आपल्या शरीरातून अनेक तऱ्हेच्या भाज्या पालेभाज्या निर्माण केल्या। शाकंभरीच्या रूपाने मातेने आपल्या शरीरातून जन्माला आलेल्या वनौषधींमधून विश्वाचे पालनपोषण केले। अशा प्रकारे देवीने विश्वाचा नाश होण्यापासून वाचवले। त्यावेळी मरणोत्सव असलेल्या प्राण्यांना प्रेमाने खाऊ घातले आणि त्यांचे प्राण वाचवले, म्हणून तिला शाकंभरी असे नाव प्राप्त झाले आणि या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा असे नाव मिळाले। अशी क्षुधा शांती करणारी देवी म्हणून तिची आपण प्रार्थना करूया। या देवी सर्वभूतेषु क्षुधारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। त्यामुळे शाकंभरी जयंतीच्या दिवशी फळे फुले आणि हिरव्या भाज्या दान करण्याचे खूप महत्त्व आहे। आता पाहू या पूजेची मांडणी कशी करावी। त्याचे सारे पूजेविधी अश्विनीतील देवी नवरात्रीसारखेच आहेत। पौष महिन्याच्या अष्टमी तिथीला सकाळी उठून स्नान करावे। प्रथम गणेशाची आराधना करावी, नंतर माता शाकंभरीचे ध्यान करावे। लाकडी पाठावर लाल कापड घालून आईची मूर्ती किंवा फोटो ठेवावा। ताजी फळे आणि हंगामी भाज्या पूजेभोवती चहूबाजूने ठेवाव्या। गंगाजल शिंपडून देवीची पूजा करावी। शाकंभरीचा नैवेद्य कोणता असतो ते पाहूया। ज्यांची ही कुलदेवता आहे ती मंडळी शुक्ल अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत या देवीचा नवरात्रोत्सव भक्तिभावपूर्वक साजरा करतात। पौष पौर्णिमेला देवीला 60 भाज्या आणि कोशिंबिरीचा नैवेद्य दाखवला जातो। तसेच हिच्या प्रसादात खीरपुरी, फळे, वनस्पती, भाज्या, खडीसाखर, मिठाई, मेवा असे नैवेद्य अर्पण केले जाते आणि तिची आरती करावी
आता आपण पाहू शाकंभरी नवरात्रीची पूजा केल्याने कोणते फळ मिळते। जो भक्त मातेची पूजा, ध्यान, जप, आराधना करतो त्यांना लवकरच अन्न, पान आणि अमृत स्वरूपात अक्षय फळ प्राप्त होते। देवीची भक्तिभावाने पूजा करणाऱ्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण होतात। शाकंभरी नवरात्रीनिमित्त असाही एक संकल्प करावू शकतो। शाकंभरी नवरात्रीनिमित्त 9 दिवस विविध भाज्या मुद्दाम आहारात समाविष्ट कराव्यात, तसेच इतरांनाही रसस्वरूपात द्याव्यात। ही एवढी सोपी गोष्ट व्रत म्हणून कोणालाही करता येणे सहज शक्य आहे। आरोग्याच्या दृष्टीने हे व्रत हितकारकही आहे। तर चला, जय माता दी म्हणत शाकंभरी देवीचा उत्सव आपण मोठ्याने साजरा करूयात आणि आरोग्याचे संवर्धनही करूयात। आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।